आधी डोकी फोडली, आता सत्तेसाठी एकवटली। अंबरनाथ पालिकेत शिंदे सेना भाजपची युती। आधी भांडले, आता गळ्यात गळे। ही दृश्य नीट पहा। ही दृश्य आहे अंबरनाथ नगरपालिकेत सत्ता स्थापनेवरून झालेल्या भाजप आणि शिंदे सेनेच्या राड्याची। एकमेकांची डोकी फोडायला निघालेल्या या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी आता सत्तेसाठी गळ्यात गळे घालण्याची तयारी सुरू केली आहे। खरं तर जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालानंतर नगरपालिकेत शिंदे सेनेच्या पारड्यात बहुमत असतानाही शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी भाजपला युतीचा नवा प्रस्ताव दिलाय। त्यामुळे युतीची चर्चा रंगली आहे। उल्हासनगरचं उदाहरण पाहिलं आपण तर उल्हासनगरला जर अंबरनाथ प्रमाणे आपण निवडणुकीला वेगवेगळे सामोरं गेलं, भाजप वेगळे गेले, आम्ही वेगळे गेलो, तरी सुद्धा उल्हासनगरला महापौर झालं बसताना महायुतीचाच महापौर बसला आणि एकत्रित म्हणून काम करताय। तर अंबरनाथला हे जे काही मतभेद छोटे मोठे आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय। तर शिवसेनेचं धोरण आधीपासून आत्ता आणि पुढेही एकच असेल, विकास कामाकरता आम्ही कुणासोबत बी काही पण ऍडजस्टमेंट करायला आम्ही तयार आहोत। अंबरनाथ नगरपालिकेत शिंदे सेना आणि भाजपचा कसा नंबर गेम बदलत गेलाय पाहूया। अंबरनाथ नगरपालिकेत शिंदे सेनेचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले होते। त्यानंतर एका अपक्षाच्या मदतीनं शिवसेनेचं संख्याबळ 28 वर पोहोचलं। भाजपचे 16 नगरसेवक असून काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी थेट भाजपात प्रवेश केला। त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा दिला। त्यामुळे भाजपचं संख्याबळ 32 वर गेलं। मात्र यात पुन्हा मोठा ट्विस्ट आला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदे सेनेच्या तंबूत दाखल झाले। त्यामुळे शिंदे सेनेनं बहुमताचा आकडा पार केला। तरीही शिंदे सेनेला भाजपची का गरज भासतीये हा खरा प्रश्न आहे। कारण शिंदे सेना आणि भाजप एकत्र आले तर अंबरनाथ नगरपालिकेत विरोधकच शिल्लक राहणार नाहीत। असं असलं तरी अंबरनाथ मधल्या शिंदे सेनेच्या काही नेत्यांना हा निर्णय मान्य नाही। त्यामुळे शिंदे सेनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आलाय। तर भाजपनं पक्षातल्या वरिष्ठांकडे बोट दाखवत आपले पत्ते झाकून ठेवलेत। सुनील चौधरींनी जो प्रस्ताव मांडलेला आहे तो आम्हाला मान्य नाहीये, कारण का हा प्रस्ताव अत्यंत चुकीचा आहे। आम्हाला गोपाळ लांडगे साहेबांचा निरोप आला पाहिजे, आम्हाला शिंदे साहेबांचा, खासदार साहेबांचा निरोप आला पाहिजे आणि सुनील चौधरीने जर निरोप दिला असेल तर सुनील चौधरी यांनी, सन्माननीय सुनील चौधरी यांनी सर्व नगरसेवकांना एकत्र बसून त्यांची चर्चा केली पाहिजे। तो आता सांगतील ना, आमचे खासदार साहेब आहेत, आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत आणि रवींद्र चव्हाण साहेब, कथोरे साहेब आहेत। हे काय निर्णय घेतील ते आम्हाला मग मान्य करायला लागेल, आम्ही मान्य करू। गेल्या 5 महिन्यांपासून शिंदे सेना आणि भाजपात सत्ता संघर्ष सुरू आहे। यासाठी कधी राडा झाला तर कधी एकमेकांना कोर्टात खेचलं। मात्र आता सत्तेसाठी सगळे एकत्र येण्याच्या तयारीत आहेत। युती करायचीच होती तर मग इतर पक्षांची फोडाफोडी, नगरसेवकांची खेचाखेची कशासाठी सुरू होती हा खरा प्रश्न आहे। अजय दुधाणे, साम टीव्ही न्यूज, अंबरनाथ।